पाचवीच्या इकडे लक्ष द्या. पाचवीच्या मॅथच्या पुस्तकामधला प्रॉब्लेम सेट 12 त्याच्यातलं फर्स्ट क्वेश्चन आपल्याला आज बघायचे. बरोबर. आता हा वर्ड प्रॉब्लेम जो आहे, वर्ड प्रॉब्लेम आधी समजून घेतला पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण ऍडिशन सबट्रॅक्शन शिकलो. ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं, ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायचं, हे कसं आयडेंटिफाय करायचं ते आधी आपण ओळखून घ्या. आता क्वेश्चन काय, प्रथमेश वॉन्ट्स टू बाय. बाय म्हणजे काय, बाय म्हणजे काय, विकत घेणे. काल शब्द दिले ते पाठ नाही केले. बाय म्हणजे काय, विकत घेणे. बरोबर. प्रथमेश वॉन्ट्स, वॉन्ट्स म्हणजे काय, त्याला पाहिजे. बरोबर. प्रथमेश वॉन्ट्स टू बाय, त्याला एक काय घ्यायचंय, लॅपटॉप. प्रथमेश वॉन्ट्स टू बाय अ लॅपटॉप वर्थ 27,450. किती रुपयाचा घ्यायचा त्या लॅपटॉप, 27,450. ही हॅज, ही हॅज म्हणजे त्याच्याकडे आता किती आहे, 22,975. व्हॉट इज द अमाऊंट, व्हॉट इज द अमाऊंट, अमाऊंट म्हणजे काय, रक्कम. व्हॉट इज द अमाऊंट ही स्टील नीड्स, नीड्स म्हणजे काय, त्याला गरज आहे. किती रुपये, किती रकमेची त्याला गरज आहे, टू बी एबल टू बाय द लॅपटॉप. किती रुपये त्याला लागतील की जेणेकरून तो लॅपटॉप खरेदी करेल. बरोबर. आता आधी काय करू, ह्या दोन्ही संख्या इकडे मांडू, स्मॉल आणि बिग. आता ऍडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं बघा. आता ही जी रक्कम आहे कोणती, 27,450. दुसरी कोणती आहे, 22,975. आता ह्याच्यातला स्मॉल आणि बिग कोणती संख्या आहे, हा स्मॉल नंबर आहे. बरोबर. आता निश्चित इकडे बघा, आता हा स्मॉल नंबर आहे म्हणजे इतके त्याच्याकडे किती अमाऊंट आहे, इतकी रक्कम आहे त्याच्याकडे. आणि लॅपटॉप कितीचा आहे, 27,000चा. म्हणजे निश्चित त्याला रक्कम काय व्हायला लागली, कमी पडायला लागली. म्हणजे किती कमी पडायला लागली आता हे काढायचं आपल्याला. बरोबर. तर मग क्वेश्चन सोडवत असताना स्मॉल बिग नुसार आपल्याला ऍडिशन करायची, सबट्रॅक्शन करायची, हे लक्षात आलं. आता ही आहे त्याच्याकडे इतके रुपये 22,000, लॅपटॉपची प्राइस एवढी आहे 27,450. मग आता आधी काय करायचं आपल्याला, प्राइस ऑफ लॅपटॉप लिहून टाकू आपण. सोल्युशन मध्ये लिहिताना आधी डिटेल मध्ये लिहायचं, प्राइस ऑफ लॅपटॉप. किती प्राइस ऑफ लॅपटॉप, प्राइस ऑफ लॅपटॉप किती रुपयाचा लॅपटॉप आहे तो, 27,000. कारण हा बिग नंबर आहे म्हणून आपण कुठे घेतला, वरती घेतला. कारण काय करायचं आपल्याला, ऍडिशन करायची, सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन करायचं. प्राइस ऑफ लॅपटॉप लिहिला. त्याच्यानंतर काय लिहायचं आपल्याला, द मनी विथ प्रथमेश, द मनी विथ प्रथमेश म्हणजे त्याच्याकडे तेवढे पैसे आहे. द मनी विथ प्रथमेश किती त्याच्याकडे, 22,975. मग आता ह्याचं काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन करायचं. बरोबर. आता वरती आता सबट्रॅक्शन करत असताना स्मॉल बिग इथं लक्षात ठेवायचं, 0 आणि 5. 0 हा स्मॉल नंबर आहे 5 पेक्षा. बरोबर. सबट्रॅक्ट होणार आहे का इथं, नाही. तर मग काय करावं लागेल आपल्याला, 5 कुण एक कॅरिंग ओव्हर इथं उसना घेतला, पण इथे किती झाले, 10. आता 5 कुण इकडे घेतला म्हणजे इथे किती राहिले, 4. पण 10 मायनस 5 करायचे, 10 मायनस 5 इज इक्वल टू 5. आता 4 इथं तीच प्रोसेस, 4 मधून 7 जात नाहीत म्हणून इथं काय केलं आपण, 4 कुण एक कॅरिंग ओव्हर इकडं 4 कडे घेतला. म्हणजे किती झाले, 14. 10 प्लेस घेतला, 14 मायनस 7 इज इक्वल टू 7. आता इथं वरती 3 झाले, इकडं खाली किती आहे, 9. परत इकडे 7 कुण इकडे कॅरिंग ओव्हर घेतला, 10 प्लस इथं किती झाले, 13. 13 मायनस 9 इज इक्वल टू 4. बरोबर. आता इथं 3 डिजिट झाले, कॉमा दिला. आता इथं 6 आहे, इथं 2 आहे. कॅरिंग ओव्हर घ्यायची गरज आहे का, नाही. 6 मधून 2 मायनस होतात, किती राहतात, बरोबर. आणि 2 मायनस 2 म्हणजे त्याला पैसे किती कमी पडत होते, 4,475. आता हे कमी पडत होते, तर इथं आपल्याला लिहावं लागेल ना सोल्युशन मध्ये, वर्ड मध्ये. इथं काय लिहायचं मग, प्रथमेश स्टील नीड्स. इथं काय विचारले,
व्हॉट इज द अमाऊंट ही स्टील नीड्स, म्हणजे त्याला किती रुपयाची गरज होती, तर इथं लिहायचं प्रथमेश स्टील नीड्स, प्रथमेश स्टील नीड्स किती, 4475 टू बाय अ लॅपटॉप, टू बाय अ लॅपटॉप, म्हणजे एक लॅपटॉप घ्यायला त्याला किती रुपये कमी पडत होते, 4475. आलं लक्षात आहे फर्स्ट क्वेश्चन. बाकीचे किती आहेत त्याच्या खाली, दोन आहेत, दोन किती आहेत, दोन का तीन, तीन आहेत. हा टोटल 4 क्वेश्चन आहे, त्यापैकी एक मी सॉल्व्ह करून दिलाय. हा 3 तुम्ही सोडून घ्या. येईल सोडता.